नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी सागर चव्हाण. आपणा सर्वांचं प्रणील ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी आपणाला द्राक्ष बागेमध्ये पेस्ट किती डोळ्यांना लावायची आणि छाटणी किती डोळ्यावरती घ्यायची याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सध्या पेस्ट लावताना आपल्याला सुरुवातीला द्राक्ष बागेच्या काडी ह्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये कोणत्या डोळ्यामध्ये घड आहेत तर हे तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा आपला टायगर बर्डच्या पुढे बाबा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या डोळ्यामध्ये घड आहे. तर अशा अवस्थेमध्ये आपण टेस्ट केल्यानंतर आपणाला जास्तीत जास्त पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या डोळ्यामध्ये जर घड दिसत असतील तर आपल्याला 3 डोळ्यावरती छाटणी घ्यायची आहे. आणि जर त्या वरच्या 3 डोळ्यामध्ये ॲव्हरेज घड कमी दिसत असतील तर आपल्याला टायगर बर्डच्या खाली 2 ते 3 डोळ्याला असे हे 3 डोळे आणि हे 3 डोळे मिळून अशी पेस्ट लावायचे जर ॲव्हरेज घड कमी दिसत असतील तर. आणि जर आपल्याला जास्त घडांची संख्या वरच्या दुसऱ्या तिसऱ्या डोळ्यात दिसत असेल तर आपल्याला खाली पेस्ट न लावता ह्या 2 ते 3 डोळ्यालाच पेस्ट लावायचं. तर याचा फायदा असा होतोय की तुमचं जी काय बाबा झाडातलं जे स्टोरेज आहे ते आपण जास्त डोळ्यांना जर पेस्ट लावली तर फूट निघून स्पीडनं फूट निघून आपलं स्टोरेज वेस्ट जाते. आणि पुढं आपण ज्यावेळी फेलफूट काढतो त्याच्यानंतर आपल्याला जी काय आपण घड ठेवतो त्याला जो शेंडा पाहिजे आहे तर त्या पद्धतीने आपल्याला शेंडा मिळत नाही, त्याची वाढ होत नाही. कारण आधीच आपलं स्टोरेज निघून गेलेलं असते आणि लगेच उपलब्ध होत नाही. पानांची संख्या झाल्याशिवाय बाकीची झाडामधली क्रिया चालू होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, शेंडा त्या दिवसामध्ये त्या वेळेमध्ये भेटत नाही. तर आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, टायगर बर्ड नंतर वरचे 2-3 डोळे याला आपण पेस्ट लावायचं आहे. जर संख्या ॲव्हरेज कमी असेल घडांची तर टायगर बर्डच्या खालचे 3 डोळे धरून असे टोटल 6 डोळ्यांना आपण पेस्ट लावायचे. तर त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला याचा फायदा असा होणार आहे की आपला बागेमधील जो घड बाहेर पडणार आहे हा गोळी घडावरती जाणार नाही आणि चांगला सशक्त पण घड निघेल. आणि जी काय सुरुवातीला पानाची काळूक आहे ती पण चांगली टिकून राहील. धन्यवाद.